भारत राष्ट्र समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याप्रती प्रशासनाला खरोखर विकास, उद्योग, व्यवसाय, शेतकऱ्यांची आत्महत्येचे प्रमाण, अपूर्ण सिंचन प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना जमिनीला पाणी, ग्रामीण व शहरी भागाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असूनही आमदार, ठेकेदार आणि अधिकारी यांना लाभ मिळवून देण्यासाठी 1000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। रस्ते हे अत्यावश्यक नसून देखील ग्रामीण व शहरी भागातील जनता 5 ते 10 वर्षापासून सहन करीत आहेत। रस्ते नसल्याने आत्महत्या व अत्यावश्यक सेवा या गोष्टींवर काही फरक पडत नसून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अपूर्ण सिंचन प्रकल्प, पाटचाऱ्या यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास रखडून पडला आहे। त्यामुळे सदर शेतकऱ्यांचा विकास हा घडवून आणावा अशी देखील मागणी या माध्यमातून करण्यात आली। तर लोकप्रतिनिधींनी जंगल नष्ट केला, जमीन नासून ठेवली, पाण्यासाठी वन भटकायला लावून दिलेले असून तापी व नर्मदा इतर उपनद्या खानदेशातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असून ही आपल्या स्वार्थी राजकारण्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्यास अपयशी ठरले आहे। गुजरात राज्यातील कच्छ भुजचे वाळवंट होत तिथं खानदेशचे पाणी नेऊन गुजरात सरकारने नंदनवन हिरवे मळे फुलवले आहेत। आपल्या लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतले असल्याचा देखील आरोप या ठिकाणी या निवेदनातून करण्यात आला। तर या गोष्टीला खानदेशातील लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत असे देखील या निवेदनात म्हटले आहे। तर या निवेदनात प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, अक्कलपाडा मध्यम प्रकल्प व इतर प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, महाडीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन व इतर योजनांना शासनाने अनुदान त्वरित उपलब्ध करून द्यावे, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, कांदा, ऊस व दूध यांना शासन स्तरावर आयात निर्यातीचे धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे। सदर बाबींवर लक्ष द्यावे। रासायनिक खते व बियाणे, कीटकनाशके, बोगस कंपन्या व वितरकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना कंपन्यांकडून नुकसान भरपाईचा कायदा करण्यात यावा। धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण प्रणाली अंमलात आणणे आदी मागण्या या निवेदनात पूर्ण करण्याचे मागणी करण्यात आली असून सदर निवेदन देतेवेळी भारत राष्ट्र समिती धुळे जिल्ह्याचे समन्वयक ईश्वर पाटील, नाना पाटील, जगदीश पावरा, प्रवीण पावरा, दगा पाटील, पुंजू पाटील, अभिमान पाटील आदी सर्व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। ईश्वर उखा पाटील, भारत राष्ट्र समिती धुळे जिल्हा। आज आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यासाठी आलोय। विषय आज आमचे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गिरीश भाऊ महाजन या अक्कलपाडा धरणावर शहराचा पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटनाला होते। साहेबांना आम्ही विनंती करतो की जे अक्कलपाडा धरणाचे 40% जमीन अजून अधिकृत नाही ते अधिकृत करण्यासाठी शासना स्तरावर कारवाई करावी। दुसरी गोष्ट, धुळे जिल्ह्यातील कांदा, कापूस, दूध, ऊस हे जे आमचे शेतकऱ्यांचे उत्पादन आहे त्याच्यावर राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि आपले गिरीश भाऊ महाजन यांनी सत्तेत नसताना जे भाषण केलं होतं, कापसाला आम्ही 12,000 रुपये देऊ, त्यांचं आंदोलन होत होतं गिरीश भाऊंना, ते आता विसर पडलेले, ते विसर पडू नका द्या साहेब। आणि आपले देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र साहेब मोदी साहेब यांनी दोंडाच्या तेल सभेत जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही कांदा आणि कापूसला आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावू म्हणे, आज 2023 संपत आलंय। साहेब आम्ही विनंती करतो, आपण याच धुळे जिल्ह्याच्या भूमीमध्ये जे जोरदार भाषण केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ, आम्ही विनंती करतो की त्यांचा कांदा निर्यात उठवा, कापसाला 8,000 10,000चा भाव द्या। आज आपण कुठेच नाहीत, तोच कांदा कापूस आज निर्यात चालू केल्यामुळे काय परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची। विनंती करतो की धुळे जिल्ह्याचा जे अपूर्ण सिंचन प्रकल्प आहे येत्या 10 वर्षात आपण 1 रुपयाही आमच्या धुळे जिल्ह्यात दिलेला नाही। आमच्या लोकप्रतिनिधींना आम्हाला न्याय मागायला विचार करतो आम्ही की आपण न्याय कोणाकडे मागायला पाहिजे, शेतकऱ्यांना भेटू दिलं जात नाही, शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे एवढं बोलतो आणि विनंती करतो की कापसाला आपला व्हिडिओ पाहावा आणि न्याय द्यावा।